नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता विस्तांतर केला जाणार आहे। बघा, थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिलेला आहे। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। पुढच्या महिन्यापासून 21 त्या महिन्यापासून देऊ। तर बघा, तुम्ही सुद्धा आता ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 2 हप्ते जमा झालेले आहेत। तर आजपासून तिसरा हप्ता सुद्धा विस्तांतर केला जाणार आहे, म्हणजेच एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता। परंतु एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये प्रमाणे विस्तांतरित केला जाणार आहे। परंतु आज फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर केला जाणार आहे, कारण शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये आज दोन्ही हप्ते विस्तांतर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला नसेल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला नसेल, तर तुमच्या खात्यामध्ये आज विस्तांतर केला जाणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्ह्यांची यादी वाचून दाखवलेली आहे। तुम्ही सुद्धा ऐकायची आहे। सोलापूर, संभाजीनगर, पुणे। तर बघा, आताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जिल्ह्यांची नावे वाचून दाखवलेली आहेत, परंतु जे उर्वरित जिल्हे आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। परंतु आज महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली आहे की बहिणींच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये विस्तांतर केले जाणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी 2 गिफ्ट देण्यात येणार आहे, म्हणजे 2 योजनांचे अर्ज सुरू झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हटलेले आहेत। पण काही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। पुढच्या काळामध्ये हे केवळ 1500 रुपये अनुदान एवढ्यापुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यातनं आमच्या भगिनींना व्यवसाय उभा करता येईल, त्यातनं काही ना काही गेनफुल अशा प्रकारचं काम त्यांना करता येईल, अशी योजना देखील या ठिकाणी आपण आखलेली आहे। तर बघा, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना व्यवसाय करण्यासाठी सक्षम बनवण्यासाठी 2 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। तर त्या 2 योजना याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये मिळणार आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतलेला आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की फक्त याच बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 21 रुपये प्रमाणे मिळणार आहे। तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ लावून दाखवतो, तो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आता 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कधी आणि कशी करायची याची आखणी जी आहे आम्ही शिस्तबद्ध पद्धतीने करतोय। आमचं हे सरकार प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही आहे, हे लक्षात ठेवा। आम्ही जे बोललो ते बोललो। आता आर्थिक तजवीज जी आहे, तरतूद जी आहे, काटकसर करून जे काही करायचं आहे ते नक्की करू, आणि या ठिकाणी याची देखील एक तजवीज करायला लागेल। आणि शेवटी आपल्या सगळ्या योजना सुरू ठेवायच्या आहेत, विकास प्रकल्प सुरू ठेवायचे आहेत, कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला द्यायचा आहे। हे सगळं जे करत असताना जे आम्ही बोललेलो आहे ते देखील आमच्या योजनेमध्ये आहे, आणि नक्की त्याचं देखील काम चालू आहे। आणि त्यामुळे फेक नरेटिव्ह पसरवून काही केलं तरी सुद्धा आता लोकांना, कारण लोकांना आम्ही डायरेक्ट खात्यामध्ये पैसे दिले, डीबीटी। सचिनजी, आम्ही तुम्ही म्हणत होता मिळणार नाही, आम्ही पैसे धडाधड टाकले खात्यामध्ये। त्याला देखील मनाचा मोठेपणा लागतो भाई, काय त्याला द्यायचं दानच लागते। देना बँक पाहिजे, लेना बँक नाही, असं काय करताय? आणि गेल्या काही दिवसापासून बिनबुडाचे आरोप आहे, मला बोलू द्या। देना बँक जी आहे, आता देना बँकेचा तुम्ही जर टर्नओव्हर बघितला
कारण त्यांना द्यायची धानत आहे. खरोखरची देना बँक बोलतोय मी. त्यामुळे तेही आपण तपासून बघा. गेल्या काही दिवसापासून बिनबुडाच्या आरोपांचा सुळसुळाट झालाय. त्यांची नावं का वगळताय? एक लक्षात ठेवा, सावत्र भावांनो, तुम्हाला नाही बोलत, आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे आणि योजनेचे कुठलेही निकष बदललेले नाहीत. पहिली गोष्ट ही वस्तुस्थिती लक्षात घ्या. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना कधी अपात्र करण्याचं पाप आमचं सरकार करणार नाही आणि ही योजना कधी बंद होणार नाही, एवढी आपण खात्री बाळगा. तर बघा, आताच तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की फक्त याच बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपयाप्रमाणे आज मिळणार आहे. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की ज्या बहिणींना मागील 2 हप्ते मिळाले आहेत, म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता मिळाला आहे आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता मिळाला आहे, त्याच बहिणींना एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे. सोबतच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2100 रुपये कोणत्या बहिणींना मिळणार आहेत, कारण विरोधकांकडून याच्यावरती टीका होत होती. 2100 रुपये कधीपासून करणार आहात याच्यावरती सुद्धा टीका होत होती. त्या दृष्टिकोनातून थेट महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी यावरती निर्णय सुद्धा घेतलेला आहे. आदिती तटकरे मॅडम काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकायचं आहे. ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना, त्यांची नावं असताना सुद्धा अशा 20 ते 25 लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली. मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठेतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला. तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये, कारण का या 2 वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे ते लोकांचं, महिलांचं म्हणणं आहे. तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की 25 ते 25 लाख महिलांचं नाव हे जे वगळण्यात येणार आहे, ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव तुम्ही खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही, असा आमचा तिथे प्रश्न आहे. आणि शेवट आमचा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे. इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता, तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की 1500 रुपयाचा आम्ही 2100 रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं, तुम्ही ते 2100 रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का करणार नाही, असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं. ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत, याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत, माता भगिनी आहेत, यांना 1000 रुपयाचा लाभ मिळत असतो. त्याची जी वरची 500ची कॅपिंग आहे, म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान 1500चा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे 5.5 ते 6 लाख आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये, फक्त त्यांना 1000 रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे 500 जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात. त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही. 20-25 लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे. हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही. तर बघा, आताच महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे, आदेश दिलेला आहे की फक्त याच बहिणींना एप्रिल हप्ता 2100 रुपये प्रमाणे मिळणार आहेत. म्हणजेच आदिती तटकरे मॅडमने सांगितलेलं आहे की ज्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता 20चा अंतर झालेला आहे, त्याच बहिणींना आज एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता
21 रुपये प्रमाणे मिळणार आहे। परंतु आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 9वा हप्ता टोटल मिळून 3000 रुपये वाटप होणार आहे। बघा 2 ते 3 दिवसांपासून दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले होते, परंतु काही बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा झालेले नाहीत। काही बहिणींच्या खात्यामध्ये फक्त एक हप्ता जमा झालेला आहे तर दुसरा हप्ता जमा झालेला नाही। त्या दृष्टिकोनातून आज शेवटचा दिवस आहे, तर या शेवटच्या दिवशी शेवटच्या 10 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे शेवटचे 10 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्यात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत अगदी सविस्तर पद्धतीने घेऊन येत असतो। तर बघा या शेवटच्या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा। पुणे जिल्हा म्हणजेच पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिका असेल, शिवाजीनगर असेल, कात्रज असेल, स्वारगेट असेल, हडपसर असेल, या ठिकाणी आज दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहे। सोबतच दुसरा जिल्हा म्हणजे मुंबई शहर। याच्यामध्ये मुंबई शहर आहे, मुंबई उपनगर आहे, दादर आहे, म्हणजेच मुंबई जिल्ह्यामधील जेवढे तालुके आहेत तेवढ्या सर्व तालुक्यांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। सोबतच तिसरा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। तर या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढी गावे आहेत, जेवढे तालुके आहेत त्या सर्व तालुक्यांमध्ये आणि सर्व गावांमध्ये हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। सोबतच चौथा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा। तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। आजच दोन्ही हप्ते विस्तांतर केले जाणार आहे। सोबतच पाचवा जिल्हा म्हणजे अमरावती जिल्हा। अमरावती जिल्हा पण आहे आणि विभाग पण आहे। त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती विभागामध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। सोबतच 6वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा, म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा औरंगाबाद जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, त्यांच्या खात्यामध्ये आज दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। सोबतच 7वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा। ज्या बहिणींचा जिल्हा उस्मानाबाद जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहे। सोबतच 8वा जिल्हा म्हणजे धुळे जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा आणि 10वा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा। बघा बीड जिल्हा सुद्धा लोकसंख्येने मोठा आहे। या ठिकाणी काल आणि परवा पैसे विस्तांतर झाले नव्हते, त्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा या बीड जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले आहेत। बघा 10 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली होती, ते 10 जिल्हे सांगितलेले आहेत, परंतु आज सरकारी क्षेत्रामधील 3 बँकांमध्ये हे पैसे जमा होणार आहे। जर तुमचं बँक खातं या 2 बँकांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते आज जमा होणार आहेत, कारण या 3 बँका सरकारी क्षेत्रामधील सर्वात मोठ्या बँका आहेत आणि या बँकांना सर्वात मोठे डीबीटी आहे। त्या दृष्टिकोनातून ज्या बहिणींचं बँक खातं या 3 बँकेमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येणार आहेत, त्यानंतर उर्वरित बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। सोबतच लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून 2 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना, ज्या माता भगिनींना या 2 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे। परंतु ज्या सरकारी क्षेत्रामधील 3 बँक आहेत त्यामध्ये पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक, दुसरी बँक म्हणजे पोस्ट बँक आणि तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक। ज्या बहिणींचं बँक आता या 3 बँकांपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। परंतु अर्थसंकल्पामध्ये 2 योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत, तर त्या 2 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना। बघा केंद्र सरकारकडून 2 ते 3 दिवसांपूर्वी मोफत शिलाई मशीन योजनेचे अर्ज सुरू झालेले आहेत। ज्या बहिणींना मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी आपल्या गावामधील माही सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल, त्या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज पात्र ठरल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये शिलाई मशीन खरेदीसाठी 15,000 रुपये रक्कम केंद्र सरकारकडून दिली जाणार आहे। जर तुम्हाला मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने
हा अर्ज करू शकणार आहात. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या माध्यमातून मोफत शिलाई मशीन विस्तार करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. सोबतच दुसरी योजना म्हणजे मोफत पिठाची गिरणी. बघा, योजनेमार्फत लाडक्या बहिणींना मोफत पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम मिळणार आहे. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल आणि तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी पिठाची गिरण पाहिजे असेल तर तुम्हाला राज्य सरकारकडून 20,000 रुपये रक्कम पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी मिळणार आहे. जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही मोफत शिलाई मशीन योजना, मोफत पिठाची गिरणी या दोन योजनांचा अर्ज करायचा आहे, कारण तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलेले आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये बसत असतील, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा 8वा हप्ता आलेला असेल, मार्च महिन्याचा 9वा हप्ता आलेला असेल, त्या बहिणींना विशेष प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे. कारण ज्या बहिणींना दोन्ही हप्ते आलेले नाही त्यामधील काही बहिणींचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या बहिणींना दोन्ही हप्ते आलेले नाहीत, परंतु एप्रिल हप्ता किती रुपयाप्रमाणे मिळणार आहे हा बहिणींचा प्रश्न होता. तर त्यावरती निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, पुढच्या महिन्याचा हप्ता हा 21 रुपयाप्रमाणे मिळणार आहे. दिलेला शब्द मोडणार नाही, सर्व बहिणींचा विश्वास उडू देणार नाही. बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की या लाडक्या बहिणींमुळे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून लाडक्या बहिणींना हप्त्याची रक्कम 600 रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनसाठी 2,500 रुपये मिळत होते, त्याच्यामध्ये सुद्धा 600 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. म्हणजेच या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मोफत 3 गॅस खरेदी करण्यासाठी 3,100 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. जर तुम्ही लाडके बहीण असाल तर तुम्हाला सुद्धा गॅस कनेक्शनसाठी पैसे मिळणार आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.